रामकृष्ण हरी. संत शेख मोहम्मद महाराज भगवंताला म्हणतात की हे देवा, तू विश्वकर्मा आहेस, सगळ्या सृष्टीचा निर्माता तू आहेस, परंतु तू तसा आम्हाला दुबळा वाटतोस. संत शेख मोहम्मद महाराज भगवंताशी भांडण करतात, वेगवेगळे प्रश्न विचारतात. म्हणतात की हे देवा, तुझ्याजवळ गुण आणि अवगुण दोन्ही पण आहेत, परंतु आमच्यासारख्या भक्तांनी तुझे गुण या समाजाला सांगितले आणि तुझ्या नामाचा प्रचार प्रसार आम्हीच केला, असं संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात. देवा, तू या जगात संहारही करतोस आणि उत्पत्तीही करतोस. मग उत्पत्ती करतोस आणि मग त्यांचा संहार का करतोस, हा प्रश्न त्यांना विचारतात. आणि हे सगळं करून देवा, तू मात्र अलिप्त राहतोस. जसं एका कातड्यापासून बाहुली तयार केल्या आणि वेगवेगळ्या बाहुल्या तयार करून त्यांना वेगवेगळे रंग दिले आणि वेगवेगळ्या नावाने ते बाजारात विकले, तसं हे देवा सगळे तुझ्यापासूनच आहेत. मग या प्रत्येकाला वेगवेगळी नावं दिली, वेगवेगळे रंग दिले, रूप दिले. हे असं का केलंस? जसा एखाद्या समारंभात एक सूत्रसंचालक असतो आणि तो सूत्रसंचालक प्रबोधन करतो, मनोरंजन करतो आणि वेगवेगळे विषय मांडत असतो. आणि हे कशासाठी? तर फक्त लोकांना नादी लावण्यासाठी. असंच तो आम्हाला नादी लावतोस का काय, हे संत शेख मोहम्मद महाराज भगवंताला विचारतात. या विषयाची एक ओवी: निर्गुणा तुझ नसता पुरतेपण, पुरता म्हणून वानिले भूषण, आम्ही भक्त राजी लपविले अवगुण, तुझे गुण दावनिया. देवा, तुझ्याकडे पुरतेपणा नाही, परंतु आम्ही तुझं वर्णन केलं आणि या समाजाला, या जगाला तुझे गुण दाखवून तुझ्या भक्तीच्या मार्गाला लावलं आहे. हे संतांचे खरोखर आपल्यावर उपकार आहेत. म्हणजे जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देहकष्टविती, परोपकारे, याप्रमाणे हे संत भगवंताची महती गातात. आपल्या ग्रंथांमधून समाजाला एक दिशा देण्याचं काम करतात. आणि खरोखर संत शेख मोहम्मद महाराज यांनी या योग संग्राम ग्रंथातून या समाजाने भगवंताची भक्ती कशी करावी, माणसाने जगावं कसं, वागावं कसं, हे या ग्रंथातून अतिशय सुंदररित्या पटवून सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.